हॅलो. हॅलो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला काय घेतलेलं आपण लिहून काय दिलेलं? सर ते अनाफेज वगैरे त्याचं टीचिंग चालू होतं. बरं, लिहून काय दिलं त्याच्या अगोदर? सर लिहून नाही दिले म्हणजे नाही ना, असं ठीक काही. आहे, ओके, लक्ष द्या. आपण डिस्कस करत होतो मायटॉसिस. आपण डिस्कस करत होतो मायटॉसिस. प्लीज पे अटेन्शन. मायटॉसिसला आपण म्हणतो इक्वल डिव्हिजन किंवा इक्वेशनल डिव्हिजन. या मायटॉसिस मध्ये ही जर सिंगल सेल असेल आणि ही एक पॅरेंट सेल असेल, तर या पॅरेंट सेलकडे न्यूक्लियस असेल. आवाज येतो का माझा? हॅलो. हा, न्यूक्लियस असेल. न्यूक्लियस मध्ये असेल डीएनए, त्यामध्ये न्यूक्लिओलस असेल, डेन्स रिजन, आणि त्याच्या शेजारी इथे सेंट्रोझोम असेल. सेंट्रोझोम मध्ये असतील सेंट्रिओल्स. ठीक आहे. आता ही जी पॅरेंट सेल आहे, या पॅरेंट सेल मध्ये जो डीएनए असेल ना, त्याला म्हणू आपण 2n इज इक्वल टू 2c. याचं मिनिंग काय सांगतो? 2n इज इक्वल टू 2c. डीएनए जो असेल तो असेल 2n इज इक्वल टू 2c. ही जी पॅरेंट सेल असेल ही इंटरफेज मध्ये असेल, आणि इंटरफेज मधल्या एस फेज मध्ये हा डीएनए काय होणार आहे? डबल होणार आहे. इंटरफेजच्या एस फेज मध्ये डीएनए काय होणार आहे? डबल होणार. डीएनए डबल होणार इंटरफेजच्या एस फेज मध्ये. ही जी पॅरेंट सेल असेल, या पॅरेंट सेल मधला डीएनए डबल होणार. ठीक आहे. म्हणजे 2n इज इक्वल टू 4c होणार. 2n इज इक्वल टू 2c चा काय होणार? 2n इज इक्वल टू 4c होणार. कसं होतं पहा, डीएनए जो आहे तो आता एवढा जो आहे त्याच्यापेक्षा डबल होणार. ठीक आहे. जो डीएनए आहे त्यापेक्षा डबल होणार. 2n इज इक्वल टू 4c होणार. त्यानंतर हा जो डीएनए आहे, या डीएनए च होणार कंडेन्सेशन आणि सेल एंट्री करेल एम फेज मध्ये. एम फेज ऑफ द सेल सायकल. एम फेज मध्ये जी पहिली फेज आहे ती आहे प्रोफेज. एम फेज मधली पहिली फेज आहे प्रोफेज. प्रोफेज मध्ये जो डीएनए आहे, प्रोफेज मधला जो डीएनए आहे, तो डीएनएचं कंडेन्सेशन होईल. कंडेन्सेशन होईल म्हणजे रॅपिंग. पाहता येईल प्रोफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी असते ती डिसअपियर व्हायला लागते. तुम्हाला माहिती, एम फेज जी असते ती 4 फेजेस मध्ये डिवाइड झाली. कोणती कोणती? प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज आणि टेलोफेज. मग सर्वात पहिले ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी असेल ती डिसअपियर व्हायला लागली. बघ, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आता डिसअपियर व्हायला लागली. त्याच्यामध्ये जो डीएनए आहे तो डीएनए रॅप व्हायला लागला. डीएनए रॅप व्हायला लागले म्हणजे असा तुम्हाला 3D सारखे स्ट्रक्चर दिसायला लागते. हे बघ,
हे असे थ्रेड सारखे स्ट्रक्चर दिसायला होते का? असे थ्रेड सारखे स्ट्रक्चर दिसायला लागते. ही जी फेज असेल या फेज मध्ये जे सेंट्रिओल असतील ना ते सुद्धा थोडेसे दूर जायला लागतील. यांच्यामध्ये आता डिस्टन्स फॉर्म झाला. ठीक आहे. ही जी फेज आहे सेंट्रिओल पण डबल झाले होते अगोदर. ठीक आहे. सेंट्रिओल सुद्धा दूर जायला लागतील एकमेकांपासून. ही जी फेज असणार आहे हिला म्हटलं आपण अर्ली प्रोफेज. कोणती फेज? अर्ली प्रोफेज. अर्ली प्रोफेज. अर्ली प्रोफेज मध्ये काय होतं? अर्ली प्रोफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला लागेल. सेंट्रिओल एकमेकांपासून दूर जायला लागतील आणि क्रोमोझोम कंडेन्स व्हायला लागेल. त्याच्या पुढची जी फेज येणार आहे ती असणार आहे लेट प्रोफेज. लेट प्रोफेज मध्ये डीएनए जवळजवळ डीएनए जो असेल तो जवळजवळ कंडेन्स झालेला असेल. कंडेन्स झालेला असेल म्हणजे जो असं दिसेल. हा एक क्रोमोझोम, हा एक क्रोमोझोम. आता बघा हा एक एन झाला, हा सुद्धा एक एन झाला. ठीक आहे. एन एन याला काय म्हटलं आपण? 2n बरोबर. हा झाला एन. आता हा झाला 1c, हा पण झाला 1c. क्रोमॅटिड क्रोमॅटिड झाला. ठीक आहे. हे दोघे काय झाले? क्रोमॅटिड. म्हणून याला काय म्हटलं आपण? 2n इज इक्वल टू 2c. ऍक्च्युअल मध्ये काय झालं? डीएनए डबल झाला होता. 2n इज इक्वल टू 2c म्हणजे असं दिसेल बघा. हा एक क्रोमोझोम, हा दुसरा क्रोमोझोम. ठीक आहे. आता बघा हा जो क्रोमोझोम आहे हा डबल होणार म्हणल्यावर तो असा दिसेल. तो ऑलरेडी डबल झालाय है ना. तर तो कंडेन्स होईल. कंडेन्स झाला की बघा बरं कसा दिसतो आता. हे झालं 2n इज इक्वल टू 4c. हे बघा असं. ओके. 2n इज इक्वल टू 2c मी दाखवलं तुम्हाला. आता काय झालं? 2n इज इक्वल टू 4c. 4c म्हणजे काय? हा एक क्रोमॅटिड, हा दुसरा क्रोमॅटिड, हा तिसरा क्रोमॅटिड, हा चौथा क्रोमॅटिड. 4 क्रोमॅटिड. पॅरेंट सेल मध्ये कंडिशन काय असणार? 2n इज इक्वल टू 2c. 2n इज इक्वल टू 2c आपण कसं दाखवतो? प्रोफेज मध्ये असं. हे झालं 2n इज इक्वल टू 2c. ओके. हे एक आहे, हे एक आहे. हा एक क्रोमॅटिड, हा एक क्रोमॅटिड. काय झालंय? 2n इज इक्वल टू 2c. हे काय झालं आता? तो डबल झाला ना एस फेज मध्ये. 2n इज इक्वल टू 4c झाला म्हणजे 1 2 3 4. कळालं का तुम्हाला हे? हॅलो. येस सर. मग ही झाली लेट प्रोफेज. ही झाली का लेट प्रोफेज. आता लेट प्रोफेज नंतर सेल एंट्री करेल पुढच्या फेज मध्ये, तिचं नाव आहे मेटाफेज. आता लेट प्रोफेज मध्ये काय होणार आहे? आणखी न्यूक्लिअर मेम्ब्रेन बऱ्यापैकी डिसअपिअर होणार. सेंट्रिओल जे असतील ते दोन पोलकडे जाताना दिसतील. हा एक सेंट्रिओल, हा एक सेंट्रिओल, असे दोन पोलकडे जाताना दिसतील सेंट्रिओल. ठीक आहे. आणि मग फायनली पुढची फेज येणार आहे जिला म्हणतो आपण मेटाफेज. कोणती फेज आली आता? मेटाफेज. मेटाफेज मध्ये हा एक सेंट्रिओल, हा एक सेंट्रिओल, दोन सेंट्रिओल तुम्हाला दिसतात. दोन सेंट्रिओलच्या मध्ये हे बनले मायक्रोट्युब्युल्स. ठीक आहे. आता हे मायक्रोट्युब्युल काय करणार? या क्रोमोझोमला पकडणार आणि त्यांना बरोबर मिडलला आणून सोडणार. ठीक आहे. तर क्रोमोझोम जे असतील ना ते मिडलला येऊन सेटल होतील. क्रोमोझोम्स मिडलला येऊन सेटल होतील. कळतंय का? मग हा एक क्रोमोझोम मिडलला येऊन सेटल झाला आणि हा पण क्रोमोझोम मिडलला येऊन सेटल झाला. दोन्ही क्रोमोझोम मिडलला येऊन सेटल होतील. ही जी फेज आहे ही आहे मेटाफेज. कोणती फेज आहे? मेटाफेज. ओके. कळालं? मेटाफेज मध्ये क्रोमोझोम जे असतात
ते इक्वेटोरियल प्लेटला येऊन अरेंज होतात. म्हणजे बघा, हे जे आता सायटोप्लाझम मध्ये होते ना क्रोमोझोम, हा एक इथला सेंट्रिओल होता, हा एक सेंट्रिओल होता. सेंट्रिओल दोन्ही पोलला गेले, त्यांनी मायक्रोट्युब्यूल बनवलेले. ते मायक्रोट्युब्यूल काय करतील, या सेंट्रोमियरच्या वरती कायनेटोकोर असतं नावाचं, बरोबर. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर मी तुम्हाला शिकवलंय, त्यावर कायनेटोकोर नावाचं प्रोटीन असतं. समजा हा सेंट्रोमियर, सेंट्रोमियरच्या वर बघा बरं, इथे कायनेटोकोर नावाचं प्रोटीन, याला तो बाइंड करणार आणि याला तो बाइंड करणार आणि इक्वली डिस्ट्रीब्यूट करणार. ही कोणती फेज झाली, मेटाफेज. ओके, मेटाफेज मध्ये तो काय करणार, त्याला मध्ये इक्वेटोरियल प्लेटला अरेंज करणार. हा जो प्लेट आहे याला काय म्हणतो, इक्वेटोर. ठीक आहे, याला म्हटलं आपण इक्वेटर. ते इक्वेटोरला आले की क्रोमोझोम बघा दोन्ही सेपरेट झाले. इक्वेटोरला आले, ही झाली मेटाफेज. आता पुढची फेज असणार आहे ऍनाफेज. ऍनाफेज तुम्हाला हे समजलं का, मेटाफेज मध्ये म्हणजे कुठे येऊन अरेंज होणार ते, इक्वेटर, म्हणजेच कुठे, सेलच्या मिडल लाईन. या सेलच्या मिडल लाईनलाच आपण म्हणतो, आणखी एक नाव याला मेटाफेज प्लेट. काय म्हणायचं याला, मेटाफेज प्लेट. ओके, सो इक्वेटोर किंवा मिडलला किंवा मेटाफेज प्लेटला येऊन क्रोमोझोम्स इथे अरेंज होणार आहे. इथे येऊन अरेंज झाले की आता पुढची फेज येणार. पुढची फेज आहे ऍनाफेज. ऍनाफेज मध्ये ही पुन्हा सेल मेम्ब्रेन असेल, हे असतील मायक्रोट्युब्यूल्स. हे मायक्रोट्युब्यूल्स असतील, ठीक आहे, हे असतील मायक्रोट्युब्यूल्स. आता मायक्रोट्युब्यूल काय करतील, या सेंट्रोमियरला स्प्लिट करतील. सेंट्रोमियरला स्प्लिट करतील आणि दिसेल कसं स्ट्रक्चर मग, हा एक, हा एक सेंट्रोमियर, याचे दोन क्रोमॅटिड असे दिसतील. का बरं, तो स्प्लिट झाला. आणि हा पण असा दिसेल, त्याचे दोन स्प्लिट झालेले क्रोमॅटिड्स दिसतील. बघा, क्रोमॅटिड झाले स्प्लिट. क्रोमॅटिड्स झाले स्प्लिटिंग. ते पण बघा, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज. लास्ट ग्रुप जो आहे, समजलं का तुम्हाला, दोन क्रोमोझोम काय झाले, स्प्लिट झाले, सेपरेट झाले. अना म्हणजे अप, अनाचं मिनिंग असतं अप. मेटाफेज मध्ये क्रोमोझोम मिडल येऊन अरेंज झाले इक्वेटोरियल प्लेटला, त्या क्रोमोझोमचं स्प्लिटिंग झालं. स्प्लिटिंग झालं म्हणजे एका क्रोमोझोमचे दोन क्रोमोझोम झाले, कळते का, या एका क्रोमोझोमचे दोन आणि या एका क्रोमोझोमचे दोन असे क्रोमोझोम झाले. या दोघांचं स्प्लिटिंग झालं. स्प्लिट झाल्यानंतर आता पुढची फेज आहे, ती असणार लास्ट फेज, ती असणार आहे टेलोफेज. टेलोफेज मध्ये काय होतं पहा, क्रोमोझोम जो असेल टेलोफेज मध्ये, तो हे दोन्ही पोलला जाऊन बसतील. ठीक आहे, दोन्ही पोलला जाऊन बसतील क्रोमोझोम. हा क्रोमोझोम या पोलला जाऊन बसेल, त्या क्रोमोझोमच्या भोवती एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन बनेल. एक क्रोमोझोम बाकीचे क्रोमोझोम एका पोलला जाऊन बसतील, त्यांच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे बघा, हा एक क्रोमोझोम इकडे गेला, त्याच्यासारखा दुसरा क्रोमोझोम इकडे आला. ओके, त्यानंतर हा एक क्रोमोझोम इकडे आला, त्यासारखा दुसरा क्रोमोझोम इकडे आला. ठीक आहे, म्हणजे एक, हे दोन वरती गेले, बरोबर, हा आणि हा, हा आणि हा वरती गेले, हा आणि हा खाली आले. समजतंय ना, हे झाले बघा बरं. यांच्यावरती काय म्हणली, न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणली. आता ही फेज कोणती आहे, टेलोफेज. आता या टेलोफेज मध्ये काय होतं, हे जे दोन सेंट्रिओल होते ना, हे पहा, हे दोन सेंट्रिओल, हा एक आणि हा एक, हा एक आणि हा एक, हा इथे येऊन अरेंज होते. वरचा सेंट्रिओल वरच्या न्यूक्लियसच्या जवळ,
म्हणजे खालचा सेंट्रिओल खालच्या न्यूक्लियसच्या जवळ. ठीक आहे, झालं. मग हा जो सेंट्रिओल आहे याच्या भोवती इथे फॉर्म होणार सेंट्रोझोम. चला सेंट्रोझोम फॉर्म होतं बघा. एका सेलमध्ये तुम्हाला 2 न्यूक्लियस दिसतात. हे फीचर आहे कोणाचं? टेलोफेज. टेलोफेज मध्ये एका सेलमध्ये तुम्हाला 2 न्यूक्लियस दिसतात. टेलोफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन पुन्हा रिअपिअर होते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होते. त्याच्यानंतर मग आतमध्ये न्यूक्लिओलस पण तयार व्हायला लागेल. न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होईल, न्यूक्लिओलस तयार होईल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तयार होईल, गॉल्गी ॲपरेटस तयार होईल. हे सर्व तयार होतील कोणत्या फेज मध्ये? टेलोफेज. आता टेलोफेज मध्ये क्रोमोझोम जो असतो ना त्याचं डिकंडेन्सेशन पण होणार. मी काय काय सांगितलं? टेलोफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या आतमध्ये न्यूक्लिओलस पण दिसेल तुम्हाला. त्यानंतर जो डीएनए आहे ना तो डीएनएचं डिकंडेन्सेशन होतं, म्हणजे तो असा दिसेल, डिकंडेन्सेशन असं व्हायला लागतं. डीएनए झाला डिकंडेन्स. ठीक आहे, इथे पण डीएनए काय झाला? डिकंडेन्स. डीएनए सुद्धा काय डिकंडेन्स. ते टेलोफेज मध्ये क्रोमोझोम सेपरेट होणार, त्याभोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन बनणार आणि त्यानंतरचा जो डीएनए आहे त्याचं डिकंडेन्सेशन व्हायला सुरुवात होणार. हे सर्व दिसेल तुम्हाला कोणत्या फेज मध्ये? टेलोफेज. कळालं? मग टेलोफेज झाली की आता पुढची फेज असते ती म्हणजे सायटोकायनेसिस. त्याबद्दल आपण बोलूयात, पण आता हे एवढं समजून घ्या. मायटोसिसला म्हटलं आपण इक्वल डिव्हिजन किंवा इक्वेशनल डिव्हिजन. त्यामध्ये जी पॅरेंट सेल होती, सर्वांनी लक्ष द्या, जी पॅरेंट सेल होती ती होती 2n=2c. ती सेल जी होती ती इंटरफेजच्या एस फेज मध्ये गेली आणि कंटेंट जो होता तो डबल झाला. कंटेंट डबल झाला, 2n=4c झाला. मग सेलने एम फेज मध्ये एंट्री केली. एम फेज मध्ये एंट्री केल्यानंतर सेल गेली अर्ली प्रोफेज मध्ये. अर्ली प्रोफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला लागली. सेंट्रिओल जे होते ते अपोजिट पोलला जायला लागले. जो क्रोमॅटिन होता त्याचं कंडेन्सेशन व्हायला लागलं. कंडेन्सेशन म्हणजे रॅपिंग व्हायला लागलं. रॅपिंग व्हायला लागलं आणि मग जो इथे असा थ्रेड सारखे एकदम बारीक बारीक थ्रेड सारखा जो डीएनए दिसत होता तो आता रॅप होऊन तुम्हाला दिसेल. ठीक आहे, अर्ली प्रोफेज नंतर मग आली लेट प्रोफेज. लेट प्रोफेज मध्ये बघा बरं, डीएनए जो असेल तो डीएनए कसा दिसतो तुम्हाला? डीएनए कंडेन्स झालेला दिसतो लेट प्रोफेज मध्ये पूर्णपणे, आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर होते. आणि हे जे क्रोमोझोम असतात ते सायटोप्लाझम मध्ये, क्रोमोझोम सायटोप्लाझम मध्ये आले की लगेच पुढची फेज चालू होते, ती म्हणजे कोणती? मेटाफेज. मेटाफेज मध्ये सेंट्रिओल जे असतील ते अपोजिट पोलला गेलेले असतील. हे सेंट्रिओल त्या क्रोमोझोमला पकडतील, सेंट्रोमियरला म्हणजे कायनेटोकोअरला पकडतील आणि या क्रोमोझोमला बरोबर मिडलला आणून सोडतील. मिडलला आणून सोडतील ते याला म्हणतो आपण इक्वेटोरला किंवा मेटाफेज प्लेटला किंवा मिडलला आणून क्रोमोझोमला सोडले. आता हे जे क्रोमोझोम असतात हे क्रोमोझोम क्लिअरली आपण बघू शकतो मेटाफेज मध्ये, कारण ते फुल्ली कंडेन्स्ड फॉर्म मध्ये असतात. मग पुढची फेज येईल अनाफेज. अनाफेज मध्ये क्रोमोझोमचं स्प्लिटिंग होणारे, हाफ क्रोमोझोम वरच्या पोलला जातील, हाफ क्रोमोझोम खालील पोलला येतील. मग ही झाली अनाफेज. अनाफेज झाल्यानंतर पुढची फेज असते टेलोफेज. टेलोफेज मध्ये क्रोमोझोम हे 2 पोलकडे गेलेले असतील, त्यांच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन बनायला लागते. क्रोमोझोम जे असतात त्यांचं डिकंडेन्सेशन व्हायला लागतं. त्याचबरोबर सेंट्रिओल जे असतात ते सेंट्रिओल त्या न्यूक्लियसच्या जवळ जाऊन अरेंज होतात. ठीक आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस सुद्धा फॉर्म होऊन जाईल. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी कॉम्प्लेक्स हे सुद्धा फॉर्म होऊन जाईल. या पद्धतीने इथे एम फेज जी असते ती कम्प्लीट होते. आता एकदा टेलोफेज कम्प्लीट झाली की आता पुढची फेज असते ती म्हणजे सायटोकायनेसिस. आता इथे कंडिशन बघा, पॅरेंट सेल होते 2n=4c. एस फेज झाल्यानंतर होते 2n=4c. ओके, त्यानंतर बघा इथे बघा ही कंडिशन अर्ली प्रोफेज मध्ये पण तुम्हाला दिसते कंडिशन काय? 2n=4c. कसं आहे हे पहा, ही कंडिशन आहे 2n ही पॅरेंट सेलची कंडिशन कोणती? ही बघा इथे 2n=2c ही पॅरेंट सेलची कंडिशन. बरोबर, बघा ना, हा एक क्रोमोझोम त्याला एकच क्रोमॅटिड, हा एक क्रोमोझोम त्याला एक क्रोमॅटिड. 2n=2c कंडिशन. आता हीच कंडिशन पुढे जाऊन काय होणार? 2n=4c. कशी वाली कंडिशन 2n=4c? बघा बरं इथे डबल झालं का? हे बघा ना, याला आणि याला कम्पेअर करा, याला आणि याला झालं का 2n=4c? हॅलो,
माझा आवाज येतो का? येस. आता अनाफेज मध्ये बघा, अनाफेज मध्ये काय झालं, स्प्लिटिंग झालं. पहिले बघा ना, 2n लेट प्रोफेज मध्ये तुम्हाला 2n इज इक्वल टू 4c दिसतंय. अनाफेज मध्ये स्प्लिटिंग झालं. अनाफेज मध्ये अर्धा अर्धे होऊन गेले. मग हा एक एन झाला, हा एक एन झाला, हा एक एन झाला, हा एक एन झाला अनाफेज मध्ये. ठीक आहे. आणि मग ज्यावेळेस लेट प्रोफेज मध्ये जाते, लेट प्रोफेज मध्ये बघा बरं कंडिशन काय झाली. लेट प्रोफेज मध्ये मी इथे ड्रॉ करून दाखवतो. वर एक न्यूक्लियस बनला, खाली एक न्यूक्लियस. या न्यूक्लियस मध्ये हा एक क्रोमोझोम, हा एक क्रोमोझोम. बघा बरं कंडिशन काय झाली. 2n इज इक्वल टू 2c. बघा बरं या न्यूक्लियस मध्ये. आणि या न्यूक्लियस मध्ये बघा, हा एक एन, हा एक एन. काय झाली कंडिशन. 2n इज इक्वल टू 2c. समजतंय का? हॅलो. येस सर. हा एक एन, हा दुसरा आहे. एका न्यूक्लियस मध्ये कंडिशन काय झाली. 2n इज इक्वल टू. दुसऱ्या न्यूक्लियस मध्ये कंडिशन बघा, 2n इज इक्वल टू 2c. बरोबर. समजतंय? म्हणजे मायटॉसिसला तुम्ही बोलले इक्वल डिव्हिजन झालं का नाही. इक्वल डिव्हिजन बघा, ही जी पॅरेंट सेल आहे ही काय होती, 2n इज इक्वल टू 2c. आणि ही जी डॉटर सेल आहे, ही एक सेल बघा, ही एक सेल बघा, दोन्ही पण कसे 2n इज इक्वल टू 2c, 2n इज इक्वल टू 2c. क्लिअर? सर हा बोल. सर अनाफेज मध्ये मग 4n इज इक्वल टू 4c आहे का? हा, ही कंडिशन अनाफेज मधली 4n इज इक्वल टू 4c. पण आपण असं प्रत्येक फेज मध्ये नाही बघतो, डायरेक्ट बघतो पॅरेंट सेल मध्ये आणि डायरेक्ट बघतो डॉटर सेल. कळालं ना? येस सर. म्हणजे पॅरेंट सेल बघ 2n इज इक्वल टू 2c, आणि या दोन सेल जर बनल्या याच्या सायटोकायनेसिस नंतर दोन सेल होतील, बरोबर ना. तर या दोन्ही सेल ज्या असतील, या दोन्ही सेल मध्ये कंडिशन काय असेल, 2n इज इक्वल टू 2c. म्हणजे पॅरेंट पण होते 2n इज इक्वल टू 2c आणि डॉटर पण काय होते 2n इज इक्वल टू 2c. याला तुम्ही काय बोलले, कोणता डिव्हिजन. इक्वल. कळालं काही. चला ड्रॉ करून घ्या. हे ड्रॉ. डन. नो सर 2 minutes. यावरती कशाची करायची तुला, शॉर्ट शॉर्ट रिव्हिजन कोणत्या लेसनची करायची. सर लेसन नंबर 4. ॲनिमलिया. हो सर. फर्स्ट आणि सेकंड तर ऑलरेडी झालाय. हा, फक्त फोर्थ लेसन म्हणजे 5 फायलम मी केलेत, अजून 5 राहिलेत फक्त. किती पाहायला केलं. ऍक्च्युली 10 आहे एक्झामला, मी फक्त 5 केले, अजून 5 राहिले. बर, त्यांचं कम्पॅरेटिव्ह स्टडी कर ना. चार्ट बनवू त्याचा एक, जमेल का? हो सर. फॉर एक्झाम्पल जर पॉरिफेरा तू घेतला, तर पॉरिफेराचे असं शॉर्ट शॉर्ट चार्ट बनवू त्याचे, काय काय असं काय काय असतं त्याच्यात. फॉर एक्झाम्पल पॉरिफेरा आहे, तर पॉरिफेराकडे बॉडीवर पोर्स असतील. पोर्स तुम्ही बोलणार ऑस्टिया, एक लार्ज पोर असेल त्याला ऑस्क्युलम बोलणार. मग सेल कोणते असतील त्याच्याकडे तुम्हाला कॅनल सिस्टम दिसेल. कॅनल सिस्टम मध्ये मग अमिबोसाइट्स किंवा त्याला म्हणतो आपण कॉलर सेल्स, बरोबर. किंवा त्यांना आणखी एक नाव आहे कोनोसाइट्स दिसतील आपल्याला. बॉडीवर स्पॉन्जिन फायबर्स आणि स्पिक्युल्स असतील. रिप्रोडक्शन कसं होईल, जेमेल फॉर्मेशन होईल, किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होईल, गॅमेट फॉर्मेशन होईल. फर्टिलायझेशन कसं असेल, इंटरनल असेल, असं. येस सर. तसं मग निडॅरियाकडे गेली तर काय असतं, त्यांच्याकडे निडोसाइट असतात. टेनोफोराकडे गेले तर टेनोफोराकडे कोलोब्लास्ट असतात. हे कम्पॅरिझन. ठीक आहे.
बॉडी प्लॅन कसा आहे, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन दोघांमध्ये, निडॅरिया आणि टेनोफोरा. निडॅरियामध्ये रेडियल तुम्हाला सिमेट्री दिसेल, टेनोफोराकडे पण तुला रेडियल सिमेट्री दिसेल. त्यानंतर निडॅरियन जे असतात त्यांच्याकडे टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आहे, टेनोफोराकडे पण टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आहे, दोघांकडे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे. असं दोघेही असिलोमेट असतात, बरोबर का? सर आणि ट्रिप्लोब्लास्टिकचं ते हेमिकॉर्डेटा पर्यंत आहे ना? हो. तिथून पुढे सर्व आपल्या यापासून पुढे ॲनेलिडा पासून सर्व पुढे ट्रिप्लोब्लास्टिक कन्सिडर करायचं. ठीक आहे. येस सर. हम्म. डन. येस सर. झालं सर्वांचं. आता पुढे आपण सायटोकायनेसिस करू. पहा, सपोज ही एक सेल आहे. या सेल मध्ये जो डीएनए आहे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट झाला दोन न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती काय म्हणला, सेंट्रोझोम म्हणला न्यूक्लियस. आता या न्यूक्लियसच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल असा स्प्रेड झाला. आता काय होणार आहे, सेलचं डिव्हिजन अरे बाय द प्रोसेस ऑफ सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे काय, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. काय सायटोकायनेसिस, इट इज द डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझम कसं डिवाइड होईल, हे पुन्हा आज तोच इश्यू आहे बरं का. 10 मिनिटानंतर हे बंद पडेल आणि ते या सेम लिंकवर जॉईन नाही करता येत. ठीक आहे, लक्ष द्या इकडे. आता पहा, प्लांट सेल मध्ये डिव्हिजन कसं, यशदा प्लांट सेल मध्ये कसं होईल डिव्हिजन, आणि ऍनिमल सेल मध्ये सायटोकायनेसिस कसं होईल, हे दोन्ही आपल्याला सेपरेटली स्टडी करायचं. ऍनिमल सेल मध्ये कसं होईल, ऍनिमल सेल मध्ये ही जी मेम्ब्रेन आहे ना, ही सेल मेम्ब्रेन बघा, ही सेल मेम्ब्रेन अशी आतमध्ये फोल्ड करते बघ बरं. सेल मेम्ब्रेनने काय केलं, आतमध्ये बाहेरून आतमध्ये फोल्ड केलं. सेल मेम्ब्रेन असं बाहेरून आतमध्ये फोल्ड करते, याला म्हणतात ऍनिमल सेल मध्ये सेल मेम्ब्रेन बाहेरून आत फोल्ड करेल, या फोल्डला म्हणतो आपण क्लीवेज और सेल फरो फॉर्मेशन. काय म्हणायचं, सेल फरो फॉर्मेशन, क्लीवेज और सेल फरो फॉर्मेशन. ठीक आहे, हे झालं. क्लीवेज किंवा सेल फरो फॉर्मेशन ने काय होणार, ही मेम्ब्रेन आतमध्ये फोल्ड होतो जाणार, ही सुद्धा मेम्ब्रेन आतमध्ये फोल्ड होतो जाणार, दोन्ही मेम्ब्रेन एकमेकांना जाऊन असोसिएट होणार. बघा इथे दोन्ही मेम्ब्रेन येऊन असोसिएट होणार. आणि बघा एका सेलचे झाले दोन सेल दिसतात का, हॅलो. क्लीवेज काय आहे, सेल मेम्ब्रेन आतमध्ये फोल्ड होणार दोन्ही बाजूने, आणि फोल्ड जे झाले ते आतमध्ये येऊन इथे येऊन भेटणार एकमेकांना. ज्यावेळेस फोल्ड एकमेकांना येऊन भेटणार तर क्लीवेज होणार, यामुळे यालाच म्हटलं फरो फॉर्मेशन, आणि एका सेलच्या दोन सेल होणार. तर ॲनिमल सेलमध्ये डिव्हिजन कसं होतं, सायटोकायनेसिस कळालं काय, इट इज बाय द क्लीवेज और बाय द बोला काय, फरो फॉर्मेशन. तर फरो फॉर्मेशन नेहमी कुठून कुठे होणार आहे, बाहेरून आतमध्ये होणार, या डायरेक्शन कळतंय, बाहेरून आतमध्ये जाणार. आता प्लांट सेल मध्ये कसं होईल, प्लांट सेल मध्ये वेगवेगळा आहे. सपोज ही एक प्लांट सेल आहे, प्लांट सेलच्या भोवती सेल वॉल असते. प्लांट सेलच्या भोवती काय आहे, सेल वॉल आहे. प्लांट सेलच्या भोवती सेल वॉल आहे, तर प्लांट सेल मध्ये तुम्हाला डिव्हिजन डायरेक्ट दिसतं.
डायरेक्ट मेम्ब्रेन आतमध्ये फोल्ड होऊ नाही शकत, कारण सेल वॉल कसं आहे, स्टिफ स्ट्रक्चर, स्टिफ असल्यामुळे सेल वॉल जी असेल ती बाहेरून आतमध्ये फोल्ड होऊ शकत नाही. ही प्लांटची सेल एका सेलमध्ये 2 न्यूक्लियस. ठीक आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमॅटिन मटेरियल आहे. आता काय होईल बघा, प्लांट मध्ये आपण सेल वॉल फॉर्मेशन स्टडी केलं बरोबर. इन द सेम वे इथे काय होणार आहे, सगळ्यात पहिले सेल डिव्हिजनच्या वेळेस इथे पेक्टिन जमा होईल. काय जमा होईल, काय जमा होईल, पेक्टिन. पेक्टिन. पेक्टिनलाच तुम्ही बोलणार काय, मिडल, काय बोलणार, मिडल लॅम. हा मिडल लॅमेला आहे. आणि हा जो मिडल लॅमेला इथे म्हणला, हा मिडल लॅमेला असा डेपॉझिट होत जाणार दोन्ही डायरेक्शन, दोन्ही डायरेक्शनला जमा होत जाईल. आणि त्याच्या आतमध्ये काय म्हणते रे, मिडल लॅमेलाच्या आतमध्ये प्रायमरी वॉल, ही पण जमा होत जाईल दोन्ही बाजू. ठीक आहे, प्रायमरी वॉल सुद्धा जमा होत जाईल. यालाच म्हणतो आपण, ही जी प्रोसेस आहे ना, याला म्हणतो आपण सेल प्लेट फॉर्मेशन. काय झालं हे, काय झालं, सेल प्लेट फॉर्मेशन. ठीक आहे, इथे झालं सेल प्लेट फॉर्मेशन. आता सेल प्लेट फॉर्मेशन कम्प्लीट होईल. कसं कम्प्लीट होईल, मिडल लॅमेला जमा होत जाईल दोन्ही बाजूने, त्याच्यानंतर प्रायमरी वॉल पण जमा होत जाईल, आणि त्याच्या आत बनीत जाईल सेकंडरी वॉल. ही काय म्हणली आतमध्ये, काय म्हणली आतमध्ये, सेकंडरी वॉल. सेल प्लेट फॉर्मेशन झालं, प्रायमरी वॉल झाली, सेकंडरी वॉल झाली. आणि हे जे स्ट्रक्चर आहे बनलं, या स्ट्रक्चरच्या आतमध्ये सर्वात आत इथे मेम्ब्रेन पण बनणार आहे, बरोबर की नाही. हॅलो, बघा एका सेलचं झालं 2 सेल. म्हणजे प्लांट सेलमध्ये सेल डिव्हिजन कसं होणार आहे, बोला बरं, काय, सेल प्लेट फॉर्मेशन. येस. आणि ॲनिमल सेलमध्ये कसं होणार आहे, क्लीवेज. सेल प्लेटची डायरेक्शन बघा, पहिले सेंटरला सेल प्लेट तयार होते, मग ती पेरिफेरीला जाते. पहिले कुठे तयार होते, सेंटर पासून कुठे जाते, सेंटर टू काय, पेरिफेरी. सेंटर पासून पेरिफेरीला जाते. आणि ही क्लिवेज कुठनं होणार आहे, पेरिफेरी टू, बोला ना, पेरिफेरी टू सेंटर. कळतंय, सेंटर टू पेरिफेरी, पेरिफेरी टू सेंटर, असे 2 तुम्हाला येत असते. जे पहिले सेंटरला मिडलला बनणार, मग ती पेरिफेरीकडे जाणार. आणि इकडनं काय होणार या केसमध्ये, पेरिफेरीकडनं कुठे जाणार, सेंटरकडे जाणार. तर हे आहे सर्व काय आहे, येस, फॉर्मेशन. ओके, सायटोकायनेसिस. या ड्रॉ करून, समजले का, येस सर. येस. सर, आज संध्याकाळी क्लास असेल का, काय, आज संध्याकाळी क्लास असेल का, आज संध्याकाळी क्लास आहे. मी सांगेन तुम्हाला ग्रुपवर असेल तर, ठीक आहे, असेल शक्यतो, पण असेल तर सांगतो ग्रुप, ठीक आहे. ओके सर. ओके. आता बघ, हे सायटोकायनेसिस होताना मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट इक्वली डिस्ट्रीब्यूट होतात. लक्षात ठेवा, कोणते ऑर्गन आहेत, मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स आर इक्वली डिस्ट्रीब्युटेड.
हे लक्षात ठेवा. मायटोकॉन्ड्रिया असतील किंवा प्लास्टिड असतील हे दोघेही इक्वली डिस्ट्रीब्यूट होतात ड्युरिंग द सायटोकायनेसिस. कारण टेलोफेज मध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम गोल्गी कॉम्प्लेक्स हे पुन्हा बनणार आहेत. पण मायटोकॉन्ड्रियन प्लास्टिड हे जे ऑर्गेनेल असतील ना हे इक्वली डिस्ट्रीब्यूट होते ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सायटोकायनेसिस. ओके, हॅलो. येस. Mitochondrial plastids are equally distributed during the process of cytokinesis. हे लक्षात ठेवा. डन. आता लिहून घेऊ. मला वाटतं वेळ संपलाय आता याचा. ठीक आहे. आता दोन्ही रेकॉर्डिंग मी अपलोड करतो आज. कालची रेकॉर्डिंग, आजची रेकॉर्डिंग. Adding the mitosis. लिया. It is a type of cell division. It is a type of cell division in which cell divides. In which cell divides to form two identical daughter cells. Two identical daughter cells which are identical to